रविवारी ठाकरेंच्या शिवसेनेचं मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये आंदोलन, सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलन करणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 2 अपत्यांच्या मर्यादा कायद्यावर सुप्रीम कोर्टाचं प्रश्नचिन्ह, घटत्या प्रजनन दराचा दाखला देत व्यवहार्यतेवर प्रश्न उपस्थित केले। गंभीर सवाल, भविष्यामध्ये धोरण कायम ठेवणं पूर्णपणे असंवैधानिक ठरू शकतं, कोर्टाचं प्राथमिक निरीक्षण। मुंबई पालिकेमध्ये अधिनियमाची प्रत इंग्रजीमध्ये काढल्यानं ठाकरे सेना आक्रमक, मुंबई पालिकेच्या कायद्याचं पुस्तक केवळ इंग्रजीमध्ये काढलं। मुंबई पालिकेच्या कायद्याचं पुस्तक मराठीमध्ये नसल्यानं वाद निर्माण, इंग्रजी पुस्तक छापलं, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी। मुंबई पालिकेच्या महापौरांच्या विरोधात विरोधी पक्षातील नगरसेवक आक्रमक, महापौरांच्या कार्यालयाबाहेर पेडणेकरांसह विरोधकांची घोषणाबाजी, चिमूर दुर्घटनेचा मुद्दा सभेमध्ये चर्चेसाठी न घेतल्यानं घोषणाबाजी। राज्यामध्ये मागील आठवड्यामध्ये झालेल्या पावसानंतरही पाणी संकट कायम, 2655 गावपाड्यांना अजूनही 790 टँकरनं पाणी पुरवठा, पाऊस लांबल्यास राज्यामध्ये पाणी संकट आणखी भीषण होण्याची शक्यता। मालाड मालवणीमध्ये जगन्नाथ रथयात्रा रोखल्यानं वाद, मालवणी रोडवरून निघालेली जगन्नाथ रथयात्रा पोलिसांनी आणि प्रशासनानं अडवली। रथयात्रा अडवल्यानं विहिंपाणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोखला। मालवणी रोडवर मोठी वाहतूक कोंडी, अनेक वाहनं तासभर जागेवरच थांबून। नागरिकांच्या जीविताचं आणि स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय एसओपी तयार करणार। रात्र असो किंवा दिवस न्यायालयाचे दरवाजे उघडे राहणार। नागरिकांचं जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याशी संबंधित अत्यंत तातडीच्या प्रकरणांवर 24 तास सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची तयारी। मतदार यादीतून नाव वगळलं तरी रेशन आणि नागरिकत्वाचे हक्क कायम राहणार, सर्वोच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण। पश्चिम बंगालमधील मुहिबुल्ला मोंडल यांच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाकडून याचिकाकर्त्याला उच्च न्यायालयामध्ये जाण्याचं स्वातंत्र्य। पुण्यामध्ये गुलटेकडीमधील खलील शेख नावाच्या बिल्डरनं जीवन संपवलं। जीवन संपवण्याआधी बनवलेला व्हिडिओ पोलिसांच्या हाती, प्रकरणामध्ये काही राजकीय नेत्यांची नावं असल्याची माहिती, सुसाईड नोटमध्ये उल्लेख असणाऱ्यांची पुणे पोलीस चौकशी करणार। आता वारी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं बारामतीमधून सणसरकडे प्रस्थान, काठेवाडीमध्ये मेंढ्यांचं पहिलं रिंगण संपन्न, तर तरड गावाजवळ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पहिलं रिंगण, वारकऱ्यांची मोठ्या संख्येनं गर्दी। आषाढी एकादशीच्या निमित्तानं 3 ऑगस्टपर्यंत विठुरायाचं 24 तास दर्शन सुरू। परंपरेनुसार विठ्ठलाचा पलंग काढून देवाला लोड देण्यात आला। देवाचे राजोपचार बंद, केवळ नित्योपचार सुरू। भाविकांना जलद दर्शनासाठी व्हीआयपी दर्शनही बंद। आषाढी वारीसाठी पंढरपूर सज्ज, पालखी मार्गावर भव्य स्वागत कमानी उभारल्या गेल्या। भगव्या पथकांनी सजलेल्या या कमानींमुळे पालखी मार्गाला भक्तिमय वातावरण। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पहिलं रिंगण तरड गावात संपन्न, सोहळा पाहण्यासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी। चांदोबाचा लिंबाजवळ उभं रिंगण सोहळा संपन्न। संत तुकाराम महाराजांची पालखी बारामतीमध्ये दाखल, काठेवाडीमध्ये मेंढ्यांचा पहिला रिंगण सोहळा संपन्न। बारामतीतल्या काठेवाडीमध्ये पालखीच्या 20व्या ठिकाणी परीट समाजाकडून धोत्राच्या पायघड्या, तुकाराम महाराजांच्या पालखीचं भक्तिमय वातावरणामध्ये स्वागत। विठ्ठलाला अर्धा किलो सोन्याच्या 56 लाख रुपये किमतीच्या पादुका नाव न सांगण्याच्या अटीवर भक्तांना केल्या अर्पण, त्यामुळे विठ्ठलाचे चरण आता सुवर्ण जडित झाले आहेत। लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि लावणी फेम तसंच रील स्टार सायली पाटील यांनी नीरा नदीच्या तीरी धरला फुगडीचा ठेका। गेली 2 वर्ष सायली पाटील या वारीमध्ये सहभागी होतात।